MD24 न्यूजचे संपादक सैफन शेख यांच्यावर झालेल्या अन्यायकारक तडीपार संदर्भात पत्रकार कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनांक 19 गुरुवार रोजी पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सैफन शेख यांच्यावर अन्यायकारक तडीपारीचा आदेश काढल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। पत्रकार सैफन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी पाहिली असता त्यांच्यावर कुठलेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत। केवळ आणि केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची त्यांनी पोलखोल करून अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार समाजापुढे आणला म्हणून सूडबुद्धीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून तडीपारी करण्यात आली आहे। लोकशाही राज्यात संविधानाची कास धरणारा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा व तसेच आपल्या निर्भीड लेखणीतून वास्तविकता परखडपणे मांडणाऱ्या खऱ्या पत्रकाराची लेखणी भोथड करण्याचा प्रशासनाचा कुटील डाव तर नाही ना, असा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे। अन्यायकारक तडीपारी संदर्भात MD न्यूजचे संपादक सैफन शेख यांना शासन दरबारी न्याय मिळावा अशी सर्व पत्रकार बंधूतून भावना व्यक्त केली जात आहे। यावेळी उपस्थितांमध्ये कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण, प्रमुख सल्लागार यशवंत पवार, कार्याध्यक्ष DD पांढरे, उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सचिव शब्बीर मणियार, संघटक लतीफ नदाब, उपसंघटक युनुस अत्थार, खजिनदार रजाक मालक मुजावर, लोकशाही मतदारचे अक्षय बबलाद, अशोक ढोणे, इस्माईल शेख, प्रसाद जगताप, फैयाज शेख, युवराज वाघमोडे, असलम शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही राज्यात संविधानाची कास पकडून चालणारा, समाजातील वास्तव चित्रण करणारा निर्भीड पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले गेलेला पत्रकार आज भयभीतपणे जीवन जगत आहे। याचं कारण पत्रकारावर येणारं दडपण। आज 24 न्यूज चॅनलचे संपादक सैफन शेख यांच्यावर काही दिवसापूर्वीच तडीपारीचा आदेश जारी करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली। सैफन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी बघितली असता कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नव्हती। निर्भीड लेखणी करणे आणि प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणे अशा टाईपचं त्यांचं लेखन होतं, त्यांचं मालिका त्यांनी लावलेली होती। तर सूडबुद्धीतून किंवा मनात राग धरून त्यांच्यावर तडीपार सारखा आदेश जारी करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात आलेला आहे। हे अत्यंत चुकीचं आहे। प्रथमतः आम्ही पत्रकार कृती समितीच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही RDCला याबाबत पत्रकार कृती समितीच्या वतीने आज आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की MD न्यूजचे संपादक सैफन शेख